स्वामिनी महिला प्रतिष्ठान व आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशनची सामाजिक बांधिलकी। घरकाम करणाऱ्या महिलांना दिवाळी भेट। खोपोली। देशभरात अनेक गरजू महिला घरकाम करून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करत असतात। अशा महिलांना महिन्याचा पगार मिळतो, परंतु कोणीही दिवाळी बोनस देत नाही। आपल्या घरखर्चातूनच अनेक महिला दिवाळी सण साजरा करतात। त्यामुळे घरकाम करणाऱ्या महिलांना आधार म्हणून रायगड जिल्ह्यातील खोपोली शहरात महिलांचा नेहमी सन्मान करणाऱ्या स्वामिनी प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या कांचनताई जाधव यांच्या संकल्पनेतून आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन व माजी उपनगराध्यक्ष कुलदीपकभाई शेंडे यांच्या सहकार्यातून घरकाम करणाऱ्या महिलांना दिवाळी गोड जावी म्हणून महाराजा मंगल कार्यालयात कार्यक्रम घेऊन दिवाळी भेट देण्यात आली। याप्रसंगी खोपोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन हिरे, माजी उपनगराध्यक्ष कुलदीपकभाई शेंडे, ज्येष्ठ नगरसेवक मोहन अवसरमल, शिवसेना महिला आघाडी संघटिका प्रियाताई जाधव, शिवसेना नेते दिनेश थोरवे, राहुल गायकवाड, अनिल मिंडे, गणेश खानविलकर, मुकेश रूपवते, सोनिया रूपवते, जयश्री मिंडे यांसह शिवसेना पदाधिकारी, स्वामिनी महिला प्रतिष्ठानच्या महिला व कामगार महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। आयोजित केलेल्या कार्यक्रमात माजी उपनगराध्यक्ष कुलदीपकभाई शेंडे यांनी आपल्या घरकामाच्या मदतीस मावशी नियमितपणे येऊन आपल्या रोजच्या कामांना हातभार लावत असतात। कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी काम करतात। त्यांच्यासाठी आपले लोकप्रिय आमदार महेंद्र थोरवे विमा योजना सुरू करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत। तसेच भविष्यात खोपोली नगरपालिकेच्या माध्यमातून महिला कामगारांना विविध योजना अंमलात आणायच्या आहेत याबाबत मार्गदर्शन केले।